नमस्कार, कपिल रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी इथे मक्याची भाकरी आणि पनीरची भाजी केली आहे। ती भाजी कशी केली आहे ते आपण बघूया। पनीरच्या भाजीसाठी मी इथे 300 ते 400 ग्रॅम पनीर घेतले। ते पनीर आपण असं बारीक तुकडे करून कापून घेऊया आणि ही भाजी 4 माणसांसाठी पुरेशी आहे। हे पहा, असे बारीक तुकडे कापून घ्यायचे। पनीरला कॉटेज चीज सुद्धा म्हणतात। हे पहा, आपलं पनीर चिरून झालेलं आहे। आता मी फोडणी घालायला घेते। फोडणीसाठी कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घेतले। त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तो कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलावर, अगदी गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे। तो टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायची आहे। ती सुद्धा कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची। ती परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग, 1 टीस्पून हळद, 3 टीस्पून लाल मिरची पावडर घालायची आणि तो मसाला सगळा व्यवस्थित परतवून घ्यायचा। मसाला परतवताना जळू नये म्हणून आपण पाणी घालतो त्यामध्ये, पण मी इथे 3 टेबलस्पून दूध घालते आणि तो मसाला व्यवस्थित त्यामध्ये परतवून घ्यायचा आहे। आता तो मसाला परतवून झाल्यावर आपण त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून घ्यायचे। ते पनीरचे तुकडे घालून झाल्यावरती व्यवस्थित आपण फोडणीमध्ये परतवून घ्यायचे। मी इथे पनीरच्या भाजीला ग्रेव्ही करण्यासाठी पाण्याचा वापर करणार नाहीये, मी इथे दूध वापरणार आहे। त्यासाठी मी इथे आता 1 कप दूध घेते। ते दूध घालून व्यवस्थित ढवळून घेणार आहे। पुन्हा इथे अर्धा कप दूध घेतलेले आहे, ते व्यवस्थित ढवळून घेणार आहे, पूर्ण एकत्र करणार आहे आणि 5 मिनिटांसाठी आपण भाजी उकळण्यासाठी झाकण घालून ठेवूया। 5 मिनिटांनंतर बघूया आपण, आपली भाजी छान उकळली आहे आणि आपण ढवळून घेऊया ती भाजी। ती ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, 1.5 टीस्पून किचन किंग मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकत्र करून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर 1 टेबलस्पून कसुरी मेथी अशी हातावर चोळून घ्यायची आहे आणि त्यामध्ये घालायची आहे। आणि आता इथे मला ग्रेव्ही थोडी कमी वाटते म्हणून मी अर्धा कप दूध पुन्हा घालते आणि ढवळून घेते। ते ढवळून झाल्यावरती त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मला इथे एवढ्या भाजीसाठी 2 कप दूध लागलंय। आपण हे सगळं एकजीव होण्यासाठी 2 मिनिटांसाठी आपण त्या भाजीवरती झाकण घालून ठेवूया। 2 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया। हे पहा, इथे किती सुंदर झाली आहे भाजी। पनीरची भाजी तयार झाली आहे। या पनीर मधून आपल्याला प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं। हे पहा, किती सुंदर झाली आपली भाजी। आता या भाजी बरोबर खाण्यासाठी आपण मक्याची भाकरी करायला घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कप मक्याचं पीठ घेतलेलं आहे। आपण चपातीचं पीठ मळताना जसं त्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालतो तसं आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे मक्याचं पीठ आपण गरम पाण्यामध्ये भिजवायचं। हे पहा, उकळलेलं पाणी आहे, ते थोडं थोडं घालून घ्यायचे। गरम आहे त्याच्यामुळे मी उलटण्याने घेते, जेणेकरून आपला हात भाजू नये म्हणून। असं थोडं थोडं पाणी घ्यायचे आणि त्याचं छान पीठ मळून घ्यायचे आपल्याला। हे पहा, आपलं इथे भाकरीचं पीठ छान मळून झालेलं आहे। आपण ते मुरण्यासाठी 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। 5 मिनिटांनी बघा, आपलं भाकरीचं पीठ छान मुरलेलं आहे आणि भाकरी करण्यासाठी एक गोळा घेऊन असा आधी वेगळा मळून घ्यायचा आपल्याला। म्हणजे आपण ज्वारीची भाकरी जशी करतो तशीच आपल्याला ही भाकरी करायची आहे। आणि भाकरीला लावायला मी मक्याचंच पीठ घेतलेलं आहे। मी इथे भाकरी करायला घेते। एकीकडे तवा तापायला ठेवलेला आहे। आता भाकरी करून झाली आहे, मी तव्यावरती टाकून घेते भाकरी। अगदी आपण ज्वारीची जशी भाकरी करतो तशीच भाकरी आपल्याला परतवून भाजून घ्यायची आहे। ही मक्याची भाकरी खूप छान लागते आणि ह्या मक्याच्या पिठापासून मी ह्याआधी 2 रेसिपीज अपलोड केल्यात। एक रेसिपी मकई मटार पॅटीस, शिवाय ह्या मक्याच्या पिठापासून केक सुद्धा तयार केलाय।
त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। हे पहा, अशी भाकरी दाबून दाबून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता आपली इथे भाकरी तयार झालेली आहे आणि तशाच प्रकारे दुसरी सुद्धा भाकरी करून घेते मी। चला तर मग आता आपण भाजी आणि भाकरी सर्व करूया। ही पनीरची भाजी आहे आणि ही पहा, इथे मी भाकरी घेतली आहे। ह्या भाकरीवर आपण तूप घालायचे व्यवस्थित वितळवून अगदी छानपैकी। आणि आता मी दुसरी सुद्धा भाकरी ठेवते, त्या भाकरीवर सुद्धा आपण तूप घालून घ्यायचे। ही भाकरी तुपाबरोबर खूप छान लागते। चला तर मग कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।